हॅलो गाईज, वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर आज आपण बघणार आहोत खूप लेअर सुटलेली खुसखुशीत अशी व चविष्ट आळूच्या पानांची वडी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला एक मीडियम कांदा कापून घेऊन तो चांगला भाजायचा आहे. तुम्ही हवं तर कांदा डायरेक्ट गॅसवरती भाजून पुन्हा कापून घेऊ शकता. मी इथे कांदा कापून कढईमध्ये भाजत आहे. आपल्याला हा कांदा त्याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा आहे. बघू शकता इथं कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे. लालसर असा कांदा दिसायला लागल्यानंतर आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे व त्यानंतर त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आळूची पानं आपण चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहेत. मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक एक पान चांगलं चोळून धुवायचं आहे. त्यानंतर ते पाणी ओतून दुसरं पाणी घेऊन त्यामधून एकदा आपल्याला सर्व पाने धुवून काढायचे आहेत. म्हणजे त्याला जर कुठली घाण लागली असेल, काही पाला वगैरे चिकटला असेल तर तो निघून जातो. बघू शकता किती घाण निघली आहे. आता मी दुसरं पाणी घेऊन त्यामध्ये सर्व पाने डबल एकदा चांगल्या प्रकारे धुवत आहे. आपण आता आळूच्या पानांना लावले जाणारे पिठाचे स्टफिंग त्याची तयारी करून घेणार आहोत. तर चला तर मग आपण ते बघूया. त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये ठेचा घालायचा आहे. ठेच्यासाठी मी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरची यूज केलेला आहे. नंतर त्यामध्ये हळद, कोथिंबीर, ठेचलेला लसूण, मगाशी कांद्याची पेस्ट दाखवली होती ती, नंतर त्यामध्ये चिंच गुळाचं पाणी. काय होतं की काही आळूची पाने असतात ना, त्यामुळे आपल्या घशामध्ये खवखवतं. ते खवखवू नये म्हणून आपल्याला चिंच गुळाचं पाणी घालायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे पावडर, धने पावडर, तीळ, आपल्या चवीनुसार मीठ हे सर्व घालून नंतर त्यामध्ये 1 चिमूटभर आपल्याला हिंग घालायचे आहे. हिंग एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता. आता आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे. लाल तिखट ही एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला जर तिखट चालत असेल, लहान मुलं खाणार नसतील तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. आता आपल्याला हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला मळायचे आहे. ही पीठ मिळत असताना आपल्याला हे जास्त घट्टही करायचं नाही व जास्त पातळही करायचे नाही. दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. बघू शकता मी हे जास्त पातळही केलेलं नाही व जास्त घट्टही केलेलं नाही. जास्त पातळ केलं तर ते पानांना नीट लागत नाही, खाली सांडतं किंवा असं वगळून येतं. आणि जर घट्ट केलं तर ते पानावरती लावायला आपल्याला त्रास होतो. आता आपल्याला पानांच्या मागचा जो देठा असतो तो काढून घ्यायचा आहे. बघू शकता मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला येतीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने आपल्याला तो मागचा देठाची नार काढून घ्यायची आहे. हे बघा, ती जी उभी लाईन दिसते ते आपल्याला काढून घ्यायची आहे. बघू शकता मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते शिस्तीत काढायचं आहे. कधी कधी काय होतं की ते काढताना पान फाटतं सुद्धा, त्यामुळे एकदा व्यवस्थित आपल्याला ते काढायचं आहे. आता आपल्याला ती पाने उलटी ठेवून लाटून घ्यायची आहेत. लाटल्यानंतर ती जी थोडी नार राहिलेली असते ते एकदम खाली अशी चेपून बसते व आपली वडी चांगली आपल्याला फोल्ड करता येते. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे सर्व लाटून घ्यायचं आहे. आता मी इथे गॅसवरती 1 ते 1.5 तांब्या पाणी उकळवायला ठेवा. तुम्ही तुमच्याप्रमाणे पाणी त्यामध्ये ओतू शकता. आपल्याला त्या पातेल्यामध्ये पाणी ओतून कमी गॅस करून आपल्याला ते उकळवत ठेवायचे आहे. ते उकळत आहे तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करू. एका आपल्याला मोदक पात्रीच्या चाळणीला चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं तर ती वडी खाली चिटकत नाही. नंतर आपल्याला 1 वडीचं पान घ्यायचं आहे. ते आपल्याला उलटं ठेवून त्यावरती आपल्याला ते आपण बेसनचं पीठ जे मळलं होतं ते आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. तर बेसन पीठ लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जास्त लावायचं नाही. एकदम पातळ अशी लेअर आपल्याला त्या पिठाची करायची आहे. नंतर त्याच्या अपोजिट दिशेने आपल्याला दुसरे पान ठेवायचे आहे. बघू शकता मी इथं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बघून करू शकता. त्याच्यावरती आपल्याला बेसनची लेअर द्यायची आहे. अजून 1 पान आपल्याला आता त्यावरती ठेवायचं आहे. तर यामुळं काय होतं
की वडीला चांगले लेअर सुटतात व वडी दिसायला खूप छान दिसते. मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही अपोजिट पान करून त्यावरती बेसन लावून करू शकता. आता आपल्याला ती वडी फोल्ड करायची आहे. तर मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वडी फोल्ड करायची आहे. मी अजून एक तुम्हाला पान करून दाखवत आहे. तर इथे मी तुम्हाला आता वेगळ्या प्रकारची घडी कशी फोल्ड करायची ही तुम्हाला मी दाखवत आहे. तर नीट बघा. आता आपल्याला इथे एकदम पातळ अशा बेसनचा लेअर लावून घ्यायचा आहे. बघू शकता मी ती कशा प्रकारे लावत आहे. हे मोठं पान आहे त्यामुळे मी ह्याचं अशी करत आहे. तुमच्याकडे जर छोटी पानं असतील तर मी पहिल्यांदा दाखवलं तसं तुम्ही करू शकता. मोठी पानं असतील तर तुम्ही अशा प्रकारे देखील फोल्ड करू शकता. तर याच्यावरती मी आता दुसरं पान ठेवून त्यालाही एकदम पातळ अशी लेअर दिलेलं आहे. बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आता तुम्हाला कसं फोल्ड करायचं मोठं पान ते दाखवत आहे. साईडनं आपल्याला पहिल्यांदा फोल्ड करायचं आहे व नंतर आपल्याला पुढून फोल्ड करत यायचं आहे. म्हणजे काय होतं, खूप मोठं पान असलं तर वडी अशी खूप मोठी होती. त्यासाठी आपल्याला ही दुसरी पद्धत वापरायची आहे. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही पद्धत वापरू शकता. बघू शकता आता इथं माझ्या वड्या तयार झालेल्या आहेत. पाणीही उकळलं आहे. आता मी ते मोदक पात्राची चाळण त्या पातेल्यामध्ये ठेवून वरून झाकत आहे. एक 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला आता ते बघायचं आहे. तर बघू शकता मी तर उलटानं घालून बघितलेलं आहे. तर एकदम चिटकत नाही, म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. मी तर तुम्हाला उकडलेली व तळलेली दोन्ही दाखवत आहे. अशा प्रकारे आपल्याला काप करून ती वडी तेलात तळून घ्यायची आहे. बघू शकता मी इथे वडी तळून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हालाही ती वडी चांगल्या प्रकारे तळून घ्यायची आहे व तळलेल्या वडीचे नंतर काप करायचे आहेत. मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवत आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल ती तुम्ही करू शकता. बघू शकता इथे किती छान वडी झालेली आहे. किती छान त्याला लेअर सुटलेले आहेत. हे बघू शकता किती छान दिसत आहे. एकदा घरी नक्की ट्राय करा व भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला माझ्या हव्या असतील तर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.